रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील हर्णे गावी आपण आलो आहोत आणि मच्छीचा बाजार झाला आहे, मच्छी लिलाव. तर काही हौसी कलाकार इथे मच्छी घ्यायला आलेले आहेत. तर मच्छीचा लिलाव बघून तुम्हाला कसं वाटतं? हो, आम्हाला छान वाटतं, कारण इथे कोळी बांधव आपले मच्छी पकडून मच्छी विकायला येतात आणि त्यांना आपल्याला त्यांच्याकडनं विकत घ्यायला आम्हाला बरं वाटतं. कारण का की हा लिलाव जो आम्ही घेतला आहे हा कोळंबीचा लिलाव घेतला आम्ही. हां, इकडे बघा ताई. हां, बघितलं ताईने, बघितलं रागात बघितलं, पण बघितलं नाही ताई रागाने कशाला, त्यांचे ते कष्ट आहेत ना, कष्ट आहेत ते दिवसभर त्यांना ठीक आहे सगळं ते काय कष्टच करायला लागतात. आता हा लिलाव त्याने 2,500 रुपये सांगितले कोळंबीचे, मी ते 2,000 रुपये लागले. कोळंबी बरोबर एक डबावर होती, तर त्या ताई साफ करतायत आणि अशा प्रकारे सगळं चालू आहे. आणि हा अखेर महिना असल्यामुळे मे अखेर सध्या महागाई आहे, त्यामुळे खवय्यांची जरा थोडं रेलचेल सुरू आहे. हो, पण एकदम फ्रेश मिळते ना तुम्हाला इथे? फ्रेश मिळते आणि तुमच्या समोर साफ केली जाते. हो, आमच्या समोर साफ केली जाते. समोर साफ करून आम्ही घेतो, उभं राहून बघून घेतो साफ. धन्यवाद. छान आहे, पहिल्यांदा बघितला मच्छीचा लिलाव कसा होतो इथे हरणे, दापोली येथील हरणे बीचवर. छान वाटलं. तुम्ही आता खास मुंबईतून आलात ना हरण्याचा लिलाव बघण्यासाठी? मच्छीचा लिलाव हां, बघण्यासाठी. तर तुम्हाला तुमचा अनुभव काय सांगा ना जरा. छान आहे, वेगळं वाटलं, काहीतरी वेगळं. बीचवर नेहमीच आपण फिरायला येतो, पण मच्छीचा लिलाव बघण्यासाठी आम्ही खास इथे आलो माझ्या मुलांना घेऊन. मला काय दिसत नाही, मी काय काढते ते. ऐकतात कुठे रात्रपर्यंत.